सोलापुरात वाढत्या उन्हामुळे शेतकऱ्यांना पिकांना दररोज पाणी द्यावे लागते। त्यामुळे शेतकरी शेती फीडवरील सिंगल फेजवर कृषी पंप जोडत आहेत। त्यामुळे महावितरणकडून अशा शेती फीडवरील वीज पुरवठा सायंकाळी 6 ते रात्री 8 किंवा 10 वाजेपर्यंत बंद ठेवला जात आहे। सोलापूर शहरात 2.25 लाखाहून अधिक वीज ग्राहक आहेत। त्यांना दरमहा सरासरी 48 मिलियन युनिट वीज लागते। मात्र आता हा वापर 56 मिलियन युनिट पर्यंत पोहोचला आहे। सोलापूर शहरात आठवड्यातून 2दा नळाला पिण्यासाठी पाणी येते। त्यावेळी बहुतेक ठिकाणी नळाला इलेक्ट्रिक मोटर लावली जाते। दुसरीकडे सोलापूर ग्रामीण मध्ये 9.25 लाख वीज ग्राहक असून त्यापैकी 6.5 लाख पर्यंत घरगुती ग्राहक आहेत। ग्रामीण भागात दररोज सरासरी 1260 मेगावॅट विजेचा वापर होत आहे, जो उन्हाळ्यापूर्वी 1200 मेगावॅट पर्यंत होता। दरम्यान तापमानाचा पारा 42 अंशावर पोहोचल्याने शेती पंपासाठी मोठ्या प्रमाणावर वीज वापरली जात आहे। त्यामुळे शेतकरी सिंगल फेजवर कृषी पंप जोडत असल्याने त्या फीडवरील अपेक्षित लोड वाढला आहे। या पार्श्वभूमीवर लोड शेडिंग नसले तरी त्या फीडवरील वीज पुरवठा सायंकाळी 6 ते रात्री 8-10 वाजेपर्यंत बंद ठेवला जात असल्याची माहिती महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे।